राम नारायण राम एक सेंट्रल फंड असेल. शांतता नको असलेले लोक फक्त स्वतःच्या फायद्याचीच चिंता करतात. एक आध्यात्मिक बँक, तिथून सर्वांसाठी लाभासाठी वाटप केले जाईल. समजा आपण प्रत्येक ठिकाणी एक केंद्र उभारून सर्व प्रकारचे प्रशिक्षण घेऊन काम करत राहतो. वेगवेगळ्या भागात एक केंद्र उभे राहील, जसे पाम ॲव्हेन्यू किंवा सदर्न एरिया. त्या भागातील प्रत्येक माणूस सहकार्य करेल. तो हिंदू आहे की मुस्लिम, कोणत्याही जातीचा आहे याचा प्रश्न नाही. ते सगळे एकत्र येऊन सहकार्य करतील. जे सहकार्य करणार नाहीत ते समाजाचे शत्रू आहेत. आध्यात्मिक क्लब उभे होतील. एक केंद्र असेल जे दरवाजा जाईल, लोकांना बोलावेल. सगळ्यात आधी कचरा साफ करण्याचे काम करतील. अशा प्रकारे सगळ्यांना एकत्र आणतील. सर्वजण एकमेकांशी सहकार्य करतील. सर्वजण एका ठिकाणी जमतील. तिथे कीर्तन होतील. कुराण, बायबल यांवर चर्चा होईल. सुविधा यांवरही चर्चा होईल आणि त्यानुसार कामाचे नियोजन केले जाईल. समजा 10,000 केंद्रे उभी राहतील. ही 10-30 केंद्रे आठवड्यातून एका दिवशी कुठल्या तरी मोठ्या जागी भेटतील, जसे हिगेरू परेड ग्राउंडमध्ये. सगळे तिथे बसून साधना करतील, योग करतील. कोणीही येणार नाही तर त्याला काय येत नाही याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल. हे एक काम केल्याने सर्वत्र पसरून जाईल. एक सूर्य, एक चंद्र या सूत्रावर आपण लक्ष केंद्रित करू. पायरीने पुढे जायचे आहे. लहान घरांना केंद्र बनवून सुरू करायचे आहे. तिथे टोकऱ्या, बंडल सगळे असतील. कोणताही पुरुष, कोणतीही महिला सार्वजनिक सभा नियंत्रित करेल. एक फंड असेल, 2 पैसे 3 पैसे अशा प्रकारे गोळा करायचा आहे. तो मासिक आधारावर सार्वजनिक उपयोगासाठी खर्च केला जाईल. रात्री पहारा देण्याची व्यवस्था असेल.